थेट आझाद मैदानावरील ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। संभाजीराजे छत्रपती आता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अंतरवाली सराटीचे सरपंच देखील त्यांच्यासोबत आहेत, ते चर्चा करताना दिसतायत। तर मराठा समन्वयकांसोबत आता सध्या संभाजीराजे छत्रपती चर्चा करतायत। सध्या जरांगे पाटील विश्रांती घेत आहेत, ते झोपलेले आहेत आणि आता संभाजीराजे छत्रपती हे त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। तर जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आता संभाजीराजे छत्रपती दाखल झाल्याची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। या भेटीनंतर आता संभाजीराजे छत्रपती माध्यमांशी नेमकं काय बोलतात, कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे, ते आराम करतायत आणि आता संभाजीराजे छत्रपती हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। जरांगे पाटील सध्या आराम करतायत, विश्रांती घेत आहेत, झोपलेले आहेत। कालपासून त्यांची तब्येत खालावलेली आहे। डॉक्टरांची एक टीम देखील त्यांचं चेकअप करते आणि यामध्ये आता संभाजीराजे छत्रपती हे देखील जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मराठ्यांच्या या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। आजपासून जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलंय। अर्थातच आजपासून ते पाणी देखील पित नाहीये, पाण्याचा देखील त्यांनी त्याग केलेला आहे। त्यामुळे आता संपूर्ण मराठा समाजाची चिंता देखील एका बाजूला वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे सरकारी पातळीवरच्या हालचाली वाढलेल्या आहेत। वर्षा बंगल्यावर सरकारमधील काही नेते मंत्री उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली, खलबतं झाली आणि त्यानंतर मात्र आता मंत्रिमंडळ उपसमितीच्या वतीनं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली भूमिका मांडलेली आहे। कायद्याच्या चौकटीत जे बसेल त्या संदर्भातला आरक्षणाचा निर्णय घेण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू करण्यात आल्याचं देखील विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आता मराठा समाजाचं हे आंदोलन गेल्या 4 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू आहे। जरांगे पाटील आंदोलनाचं नेतृत्व करतायत, गेल्या 4 दिवसांपासून ते आंदोलन करतायत आणि हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव हे मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत। तर आता लवकरात लवकर सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात तोडगा काढणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा दिवस चौथा आहे आणि आता संभाजीराजे छत्रपती हे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील त्यांनी केली आहे। व्यासपीठावरती आपल्याला सर्व हे मराठा समन्वयक असल्याचं दिसतंय। अंतरवाली सराटीचे सरपंच देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर संभाजीराजे छत्रपती आता आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। जरांगे पाटील सध्या आराम करत आहेत, विश्रांती घेत आहेत, ते झोपलेले आहेत। तब्येत त्यांची कालपासून खालावलेली आहे। तर संभाजीराजे छत्रपती त्यांची विचारपूस करतायत। मी तब्येत सांभाळा, माझी इच्छा आहे। जमलं तर पाणी सुद्धा प्या, पण तुमच्या ताकद पाहिजे, पण तुम्ही ठरवा ते। तर संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात आलेली आहे। आजपासून जरांगे पाटील यांनी पाणी देखील त्यागलेलं आहे आणि आता संभाजीराजे छत्रपती यांनी पाणी पिण्याची विनंती केलेली आहे। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची अपडेट देत आहेत। मनीष, आपण पाहतोय आंदोलनाचा चौथा दिवस आहे। जरांगे पाटलांनी आजपासून पाणी देखील न पिण्याचा निर्धार केलेला आहे। संभाजीराजे छत्रपती सध्या पोहोचलेले आहेत जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी। अधिकची अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले काय द्या? संभाजीराजे हे आता आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटलांना भेटायला आलेले आहेत। त्यांना ते विनंती देखील करत आहेत की तुम्ही पाणी घ्या करून, पण मात्र जरांगे पाटील हे ठाम आहेत आपल्या भूमिकेवरती।
गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावरती आपण बघतोय की जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत आणि आजच्या 5 सकाळपासून त्यांनी पाणी देखील मी घेणार नाही अशी सूचना केली होती. त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे हे त्यांना विनंती करतायत, पण मात्र जरांगे पाटील काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. ठीक आहे मनीष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. तरी दृश्य देखील आपण पाहतोय, संभाजीराजे छत्रपती जरांगे पाटलांची विचारपूस करतायत आणि त्यांना पाणी पिण्याची विनंती देखील संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे. निर्णय तुम्ही घ्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.